भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला। व्हिडिओ कार्ड बॅटरी लो आहे। 14 तळ्याचं पाणी यावेळेला मी नाही आणू शकलो 14 तळ्याचं पाणी। त्या पाण्यावर पुऱ्या डोरांचा हक्क आहे, पण आपला नाही। तो मी मिळवेन, तू आधी बरी हो ग। ठीक आहे, मला तुझी गरज आहे। मी आहे तुमच्या सोबत। 14 तळ्याचं पाणी प्यायल्याशिवाय मी मरणार नाही। एक लक्षात घ्या, आपण सगळ्यांनी आता इथनं उठायचंय आणि 14 तळ्यापाशी जायचंय आणि ओंजर ओंजर पाणी घ्यायचंय। आलं लक्षात? अविचाराने होतं असं नाही का? अजिबात नाही। हे बघा, लक्षात घ्या, आपण 2-2 जणांच्या रांगा करणार आहोत आणि शिस्तीत शांततेमध्ये 14 तळ्यापाशी जाणार आहोत। हे बघा, आपला हा सत्याग्रह शांततेचा सत्याग्रह आहे। आपल्या या सत्याग्रहाचा या गावातल्या कुणालाही त्रास होता कामा नये। आले लक्षात? आपण समानतेसाठी पाण्याला स्पर्श करणार आहोत। चला शांतता म्हणजे शांतता, घोषणाबाजी नको। काय बायको पोर घरदार नाही होय। अरे हसतीयस काय? गाव नाही वाटत होय तुला? त्या वरच्या जातीच्या माणसांनी घालून दिलेले रीत बाजूला सारून त्या तळ्यातलं पाणी आमच्यासाठी मोकळं करायचं ठरवलं। तुझं उपकार कसं फेडू रे बाबा? दादा फेडू दादा। अहो, उपकाराची भाषा कसली करता? अहो, हा हक्क आहे आपला। अहो, या तळ्यातलं पाणी सगळे लोक पितात की नाही? अहो, जनावरं देखील पितात, आपण का पिऊ नये? अहो, ही कुठली रीत, ही कुठली माणुसकी? आणि मला एक सांगा, आभाळातनं पाणी पडतं, जमिनीवर साचतं, त्याच्यावरती कोणी कसा मालकी हक्क दाखवू शकतं? सांगा बरं। शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा।